हिंसा के खिलाफ मानवतेच्या दिशेने शहाद्यात जनजागृती रॅली। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा शहादा यांच्या वतीने शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सायंकाळी 5:30 वाजता हिंसा के खिलाफ मानवता की ओर या संदेशासह जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। महात्मा फुले स्मारकापासून सुरू झालेली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत काढण्यात आली। येत्या 20 ऑगस्ट 2026 रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 13 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यांच्या हत्येतील दोषींना शिक्षा मिळावी आणि या हत्येमागील सूत्रधारांपर्यंत तपास यंत्रणांनी पोहोचावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। दाभोळकर यांच्या हत्येला अनेक वर्ष उलटूनही त्यांच्या विचारांची चळवळ मात्र अधिक व्यापक होत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। डॉक्टर दाभोळकर हे देव आणि धर्माच्या विरोधात नव्हते, मात्र देवधर्माच्या नावावर होणारे राजकारण, अंधश्रद्धा, शोषण आणि लूट या विरोधात त्यांनी विवेकवादी भूमिका मांडली। माणसाने विवेकाच्या आधारे जीवन जगावे, परस्पर सहकार्याने सामाजिक प्रश्न सोडवावेत आणि चमत्कार व कर्मकांडांच्या आधारे न जाता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा हा त्यांचा संदेश होता। खून करून माणूस संपवता येतो, मात्र त्याचे विचार संपवता येत नाहीत। या विचारातून दाभोळकरांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देत असल्याचे रॅली दरम्यान सांगण्यात आले। त्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला अधिक ऊर्जा मिळाली असून तरुणाईचा सहभागही वाढला आहे। समाज मानवतावादी, विवेकवादी आणि हिंसामुक्त होणे ही आजची मोठी गरज आहे। विचार स्वातंत्र्याचा स्वीकार, भारताच्या विविध संस्कृतीचा सन्मान आणि संविधानाने अधोरेखित केलेल्या समता, बंधुता व मानवतेच्या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे। त्याच विचारांची वाट पुढे नेत अहिंसेच्या आणि सनदशीर मार्गाने सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहादा शाखेने केले। समाज समृद्ध राहिला नाही तर माणूस कसा समृद्ध होणार? चला एकत्र येऊया आणि हिंसा के खिलाफ मानवता की ओर हा आवाज बुलंद करूया असा संदेश देत रॅलीचा समारोप करण्यात आला। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। साक्षी ठेवून प्रतिज्ञा करतो की मी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंगभाव किंवा अन्य कोणत्याही कारणाने हिंसा करणार नाही। मी आणि हिंसेचे उदात्तीकरण करणार नाही। मी भारताच्या बहुसांस्कृतिक आणि विविधतापूर्ण समाजाचा सन्मान करीन। मी विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वतःला, कुटुंबाला दूर ठेवीन। भारतीय संविधानाच्या मूल्यावर दृढ विश्वास ठेवून आणि संवादाच्या सनदशीर मार्गाने मानवतेच्या बाजूने ठामपणे उभा राहीन। माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत हिंसेविरुद्ध आणि मानवतेच्या बाजूने कृतिशील राहण्याचा मी प्रतिज्ञा करीत आहे। मानवता जिंदाबाद, संविधान जिंदाबाद। दाभोळकरांच्या खुनाला आज 13 वर्ष पूर्ण झाली। 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांचा खून झाला आणि हे 2026 आहे। पण दुःखद गोष्ट अशी की अगदी 2 दिवसांपूर्वीच आरोप सिद्ध झालेल्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलेला आहे आणि त्याच्या शिक्षेला सुद्धा स्थगिती दिलेली आहे। हे आमच्या सगळ्यांसाठी संतापजनक आहे, निंदनीय आहे आणि आम्ही अशा निर्णयाचा निषेध करतो। पण यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्यकर्त्यांना कुठलाही धक्का लागेल किंवा त्यांना निराश वाटेल अशी आम्ही स्वतःची समजूत करून घेतलेली नाही। त्याच निर्धाराने गेली 13 वर्ष आम्ही लढत आहोत। याच्या चौपट निर्धाराने पुढची
अनेक वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते जोमाने लढतील आणि हा समाज विवेकी बनवण्यासाठी कृतीशील राहतील. जिंदाबाद. 20 ऑगस्ट शहीद नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन असतो आणि त्यासाठी शहाद्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज इकडे शांतता साठी आणि हिंसेच्या विरोधात आम्ही आज एक मोर्चा काढला जो शांततेत आज पार पडलेला आहे. आम्ही आज शहादेकरांनी एक प्रण घेतलेला आहे की काहीही झालं तरी कुठल्याही हिंसेला आम्ही प्रोत्साहन काय समर्थन काय आम्ही त्याला कायम विरोधच करणार आहोत. आमच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची हिंसा ही समाजासाठी अजिबात खूप खूप खराब आहे आणि आपण कायम शांततेने एकत्र येऊन काम करण्याचा आज आपण शहादेकरांनी इकडे प्रण घेतलेला आहे आणि मला आनंद वाटतोय की खूप चांगला प्रतिसाद आम्हाला आज शहादेकरांनी दिलेला आहे. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.